नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. 10 दिवसाच्या गणरायाला सार्वजनिक मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण निरोप दिला. या संदर्भात मावळ न्यूजचे प्रतिनिधी अविनाश जाधव यांनी घेतलेला विशेष आढावा. या सर्व मिरवणुकांमध्ये कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच कामशेतपासून ग्रामीण भागातील अनेक दूरदूरच्या मंडळांनी सुद्धा यावेळी गणेश विसर्जन मिरवणुकामध्ये सहभाग घेतला. कामशेतमध्ये अनेक वर्षापासून बरीच छोटी मोठी मंडळे कार्यरत असून दरवर्षी ही मंडळे विविध प्रकारचे देखावे आणि सजावटी करतात. मात्र यावर्षी देखावे आणि सजावटींपेक्षा भव्य मिरवणूक आणि आकर्षक विद्युत रोषणाई सर्व मंडळांनी केल्याने सर्व नागरिकांचे मंडळांनी लक्ष वेधून घेतले आहे. यावर्षी मंडळांनी सामाजिक सलोखा जपत डॉल्बी डीजे ला न स्वीकारता पारंपरिक अशा ढोल ताशांच्या वादनाला प्राथमिकता दिली आहे. त्यामुळे कामशेतमधील गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक ही डीजे मुक्त मिरवणूक ठरली आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींचे काटेकोरपणे पालन करत ढोल ताशांच्या गजरात कामशेत शहर अगदी दणाणून गेले होते. सायंकाळी 6च्या दरम्यान ही मिरवणूक सुरू झाली आणि रात्री उशिरापर्यंत सुरेख अशी मनमोहक मिरवणूक सुरू होती. प्राकृतिक सुशोभीकरण सर्व मंडळांनी केले होते. या विसर्जन मिरवणुकीत स्थानिक नागरिकांचाही मोठा उत्साह पाहायला मिळत होता. कामशेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रत्येक गणेश मंडळी ही आमनेसामने एकत्र येत होती. त्यावेळी सर्व मंडळांनी एकमेकांना आलिंगन देत सामाजिक ऐक्याचा सुद्धा संदेश दिला आहे. फटाक्यांची आतिषबाजी, भंडारा आणि गुलालांची उधळण करत बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष करत कामशेत शहरातील पंचशील कॉलनी, राजेंद्र नगर येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाने विद्यार्थी अकॅडमी आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धेमध्ये यावर्षी प्रथम क्रमांक पटकावला. या मंडळाचे सर्वेसर्वा सागर यादव व कार्यकर्त्यांनी पावनखिंड या ऐतिहासिक देखाव्याच्या तैलचित्राचे यावेळी अनावरण केले होते आणि विद्युत रोषणाई करून मनमोहक असा देखावा तयार केला होता. या विसर्जन मिरवणुकीत रंग भरण्याचे काम केले ते ढोल ताशांच्या पथकाने. शंभूराजे मित्रमंडळ, मावळ गर्जना ढोल ताशा पथक, कानिफनाथ ढोल ताशा पथक, मुंबई डॉल्बी बँजो पथक, साई ढोल ताशा पथक यांनी आपल्या मंत्रमुग्ध वादनाने रसिकांची मने जिंकली आणि मनाला भुरळ घातली. कामशेत शहराच्या काही गणेश मंडळांनी विसर्जनाचे हे कार्य कामशेत आणि नाणे रोडच्या घाटावर करण्यात आले. यावेळी काही गणपती मंडळा रेल्वे स्टेशनच्या घाटाकडून वळवण्यात आले होते, तर काहींनी रेल्वे फाटक ओलांडून नाणेजवळील घाटावरती गणेश बाप्पाचे विसर्जन केले. त्यामुळे सर्व मंडळांनी शासकीय नियमांचे आणि पोलीस स्टेशनच्या वतीने घालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार न घडता कामशेतमधील सर्व मिरवणुका ह्या निर्विघ्नपणे पार पडल्या. याकरता कामशेत पोलीस स्टेशन आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच शहरामध्ये शांतता सुव्यवस्थेत सर्व मिरवणुका पार पडण्यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय नेते, कार्यकर्ते या सर्वांनीच सहकार्य केले. त्यामुळे निर्विघ्नपणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी कामशेतमधील 10 दिवसाच्या बाप्पाला सार्वजनिक गणेश मंडळांनी निरोप दिला. पाहूयात यातील काही क्षणचित्रे.